मकर कुंडले तपति श्रवणे मकर कुंडले तपति श्रवणे कंडिक सुभावने विराजित सिंहार कला कार्तिक संवर औड़े निरंतर तो कावने वादे सर्व सुख तो कावने वादे सर्व सुख तो कावने वादे सर्व सुख तो कावने
हरि जय जय विठोबार कुमारी कुमार कुमार हरि जय जय विठोबार कुमारी कुमार कुमार जय विठोबार कुमारी कुमार कुमार विठोबार कुमारी कुमार कुमार हरि विठोबार कुमार हरि जय जय गोपाल हरि जय गोपाल कुमारी हरि जय जय गोपाल कुमारी कुमार 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 कुमारी कुमार
भाग्यवंत मनोदया शरणा गेली पंढरीया शरण गेली पंढरीया भाग्यवंत मनोदया शरणा गेली पंढरीराया शरणा गेली पंढरीराया शरणा गेली पंढरीराया भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविका भक्ती निर्मळ भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविका निर्मळ भोळ्या भाविका निर्मळ हा भरवसा नाम धारका
धरले धरती हा भरवसा नामधार गाजा नामधार गाजा नामधार गाजा तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी रे पुराणे तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी हा भरवसा धरले धरती हा भरवसा नामधार गाजा नामधार गाजा हरी सगळे माग नाही करा हरी हरी भाग्यवंत भलो गाया नामधार
भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भुक्ती नाही भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा पांडुरंगा चरण
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आचत्रे जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची मन श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आई माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपल्या माझी वाणी तुझे वर्णी गुण देशी देव प्रेम काही प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्थ तसे भक्ती म्हणून बोल गरी विठ्ठल भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरराया तरले तर तिहा भरवसा नामधारकाचा ठसा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगतो पुढं भाव प्रगट झाला तर झाला नाही झाला तर नाही चार चरणाचा आहे उपदेश प्रकरण या अभंगामध्ये उपदेश अभंग साधा सोपा सरळ आहे संत महात्मे कोणाला भाग्यवंत म्हणत नाही भाग्यवंताची काही लक्षण असतात जगद्गुरु तुकोबर आहे आम्ही त्याला भाग्यवंत म्हणू तया भाग्यवंत म्हणू कोणाला शरण गेले पंढरीराया जे भगवंताला शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू आणि जे शरण गेले त्यांच्याबद्दल वर्णन करत असताना तरले मागत तरुण गेले तरती तर आता सध्या करणार आणि पुढेही त्यांचा उद्धार होणार तरुण जाणार तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा याची अनुभूती जी आहे ती नामधारकांना आहे जी शरण गेली त्यांना अशा प्रकारची आहे एवढंच नाही तर भुक्ती म्हणजे भोग वैभव धन संपदा मान सन्मान हे भुक्तीमध्ये मोडतं मुक्ती म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि अत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीच्या नंतर जे काही एक शिल्लक तत्व राहतं निरपेक्ष आनंद तो आनंद त्या आनंदाची अनुभूती देणारं हे स्थळ आहे पण याच्यासाठी थोडा अधिकार लागतो आणि तो अधिकार जर कोणता असेल तर भोळ्या भाविका निर्मळ म्हणजे भोळे पाहिजे भाविक पाहिजे निर्मळ पाहिजे या तीन लोकांना यांचा अनुभव अशा प्रकारचा येतो असा आणि तुकोबारांचं धीजी सांगतो मी हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही पद्धतचं सांगत नाही याला पुराण अशा प्रकारचं आणि वाई आहे गायली पुराणे तुकामणी वेदवाणी याला वेद पुराण अशा प्रकारचे प्रमाणित आहे श्री संताची ये माता श्री संताची ये माता चरणावरी आज स्वामी महेशगिरी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण एका अर्थाने भाग्यवान समजायचे कारण जेव्हा एखादी विभूती एखादा महात्मा ज्यांच्या अंगावर पृथ्वी ओझका आहे त्यांना समाजामध्ये फार मोठा मान सन्मान असतो असं नाही ज्यांचा मान सन्मान भगवंताकडे सुद्धा असतो अशा महान विभूती जेव्हा आपल्या सानिध्यात येतात तेव्हा आपलं एक प्रकारचं भाग्य उजळलं असं म्हणायला काही हरकत नाही आज या श्री क्षेत्र हिवरा कापी या गावामध्ये संकष्ट चतुर्थी प्रीती वारी या वारीचा उपक्रम आहे तो संपन्न होतो आहे आज जवळपास नाही म्हटलं तरी 30-35 गावाची मंडळी आणि आपल्या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत काही जे नेहमीचे वारकरी आहेत किंवा जे नेहमीचे गाव आहे त्या नेहमीच्या गावाच्या व्यतिरिक्त सुद्धा आणि काही मंडळी आवर्जून पाहुण्याच्या हिशोबानं नातेवाईकाच्या संबंधानं किंवा आणखी काही कारणानं या ठिकाणी अशा प्रकारची आलेली आहे हा एक सामाजिक उपक्रम आहे या सामाजिक उपक्रमामध्ये गावाची एकजूट आपल्या गावामध्ये 30-35 गावचे लोक येतात आपलं गाव पाहून जातात गावाचा आदर सत्कार गावांची एक प्रकारची पद्धती आणि गावाचं समाजाविषयी असणारं प्रेम गावाचा समाजाविषयी असणारं एक प्रकारचं
नातं हे लोक लक्षात घेतात आणि याप्रमाणे आपल्याही गावामध्ये अशा प्रकारचा एक सोहळा आपण करावा ही इच्छा निर्माण अशा प्रकारची होत असते. आणि गावकऱ्यांचं सहकार्य जवळपास 5-7 दिवसापासून सतत अशा प्रकारचे राजे महाराजांना फोन आहेत, काय आहे कसं आहे ते म्हणतात. गुरुजी आमच्या गावातला प्रत्येक नागरिक या बाबतीमध्ये अतिशय संतुष्ट आहे, समाधानी आहे, प्रत्येकजण उत्साहित अशा प्रकारचा आहे आणि प्रत्येक जणांच्या मनामध्ये अशा प्रकारचं एक आनंद आहे आणि खरोखर एक आनंदाची अनुभूती देणारा अशा प्रकारचा प्रसंग असतो. कारण या समाजाचं किंवा आपल्या गावाचं अवलोकन करणारी हे बरेच नजरा आपल्यावर खेळलेल्या असतात आणि आपल्या गावाचे वैभव होऊन त्यांना अशा प्रकारचा आनंद होत असतो. या दृष्टिकोनातून या हिवरा काबडीवासियांचं माझ्या वैयक्तिक माझ्याकडून म्हणण्यापेक्षा हा जो उपक्रम चालतो या उपक्रमाच्या माध्यमातून मानावे तेवढे धन्यवाद किंवा मानावे तेवढे अशा प्रकारचे त्यांना काय म्हणतात आपल्याला याप्रमाणे त्यांचे ऋण या समाजाला आहेत. एवढं हे बोलून आपल्या अभंगाला अशा प्रकारचा आपण सुरुवात करूया. थोडं भजन करू. विठ्ठल वेळ अतिशय थोडा आहे. थोड्या वेळामध्ये कारण भज्याचा वास येऊ लागला आणि लोक मनामध्ये आता हे आपल्या ताटात केव्हा पडतं ही एक भावना निर्माण झालेली आहे. कारण गोष्टी झालेली आणि म्हणून जास्त लांबवणार नाही. अभंगाचा भाव आपल्या थोडक्यात सांगितला. आत्ता एक काही दिवसापूर्वी अंधारीवरून पंढरीनाथ पाटील यांचा एक मेसेज आला होता. तो मॅसेज डायरेक्ट माझ्याकडे आला. तो मॅसेजवाला तो एका वारकऱ्याकडे आला. त्या वारकऱ्याचं लक्ष सांगतो तुम्हाला, तुम्ही समजून घ्या की जे वारकरी पायामध्ये चाळ बांधायचे, कमरेला अशा प्रकारे दुपट्टा बांधायचे, डोक्यात फेटा बांधायचे, नाचून कीर्तन करायचे आणि त्यांच्या कीर्तनामध्ये परमात्मासुद्धा नाचायचा. पुणे नामदेव भाई यांच्याकडं एक मॅसेज आला. तो मॅसेज नामदेवरायांनी सगळ्यांकडे पाठाच्या प्रकारचा होता. तो मॅसेज असा आहे, देवगुज सांगे पंढरीची यारे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, प्रेम चित्ती घ्या रे देवगुज सांगे पंढरीची यारे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, प्रेम चित्ती घ्या. नामदेवरायाकडे जो मॅसेज आला की म्हटलं त्याला फोडवते का नाही नव्हते जरी पण तरी आधुनिक भाषेमध्ये समजून सांगायला काही अडचण नाही. नामदेवरायाकडे फोन मॅसेज आला की देवगुज सांगे पंढरीची यारे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, काया वाचा मने धड राजवी, सर्व मी चालवी भारताचा. कारण आता पुढची चतुर्थी संपली की लगेच आपण निघायचं. कुठं वारीला निघायचं, सगळ्यांना निघायचं. तुम्हाला आम्हाला सगळेजण आपण वारीला अशा प्रकारचे जाणार. तुम्ही याल का सोबत? याल का म्हणजे येणं आपल्या हातात नाही. त्यांनी बुद्धी दिली, त्यांनी बळ दिलं, त्या बळावर आतापर्यंत आपण चालत आलो आणि पुढेही अशा प्रकारचा तो सांभाळून घेईल एवढी त्याच्या चरणी आपण प्रार्थना करूया. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भाग्याचं वर्णन करतात. आता भाग्य हे काही परमात्मा देत नसतो. भाग्य ही काही भगवंतांनी पाठवलेली देणगी नाही. त्याचा नियम असा आहे, सिद्धांत असा आहे की आपलं जे संचित असतं, संचित म्हणजे साठलेलं कर्म, त्या साठलेल्या कर्मातून जे कर्म भोग द्यायला तयार होतं, साठलेल्या कर्मातून जे कर्म भोग द्यायला तयार होतं आणि त्या कर्मापासून
जो आपल्याला ध्येय मिळतो त्याला त्या देहाचं प्रारब्ध म्हणतात. आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या मनुष्याच्या जन्मामध्ये जे काही आपण शुभकर्म केलं असेल, परोपकार केला असेल, अन्नदान केलं असेल, दुसऱ्याला मदत अशा प्रकारची केली असेल, अडीअडचणी भागवल्या असतील, आपल्या हातून जे काही सत्कर्म घडलं त्या सत्कर्माचं एक फळ असतं. कारण कर्माचा सिद्धांत असा आहे, कर्म विपाक ज्याला म्हणतात, की कर्म हेतुपूर्वक केलं म्हणजे ते फळ देतच. निष्काम कशा प्रकारचं कोणतंही कर्म वाया जात नाही. हेतुपूर्वक हेतू ठेवून केलेलं कोणतंही कर्म फळाला कारणीभूत होतं. सगळं आगा करलेली गुरावे ती सुखदुःखी फळावे, ते भोगावया लागे यावे तिहावे का. कर्म मार्गाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्या त्या देहामध्ये आपण जे काही सत्कर्म केलेत, जो काही परोपकार आपल्याकडून घडला, जे काही समाजासाठी आपण केलं असेल, ज्या ज्या गोष्टी समाजासाठी परोपकारासाठी आपल्याकडून घडल्या, त्याचं एक फळ या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होत असतं. त्याला आपण म्हणतो भाग्य, नाही का. आता सगळ्यांकडे जर आपण पाहिलं समाजामध्ये तर विषमता आहे. एवढी विषमता आहे की काही अतिश्रीमंत आहे, त्यांच्या श्रीमंतीला दाद नाही. काही अतिशय वैभव संपन्न आहेत, काही सत्ताधीश आहेत. हे काही या जन्माचं फळ आहे अशातला भाग नाही. या जन्मातल्या केलेल्या कर्माचंही फळ असं नाही, ते पूर्वजन्मातल्या केलेल्या कर्माचं फळ अशा प्रकारचं असतं आणि ते भाग्यारूप अशा प्रकारचंच असतं. परंतु सिद्धांत असा आहे की भाग्य जे आहे हे भाग्य या ध्येयाच्या संबंधाने असतं. कारण या भाग्याला आता संतांनी आणि ठिकाणी सांगून ठेवलं की भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा निकटवास बरा संता पाहिजे. धनाला सुद्धा भाग्य म्हटलेलं नाही बरं का. तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण. धनवानाला भाग्यवान म्हणतात व्यवहारामध्ये, परंतु हे शाश्वत भाग्य नाही, त्याला अशाश्वत भाग्य अशा प्रकारचं म्हणतात. पण धनवानानं फार मोठं फुगून बसू नये. धनवान हे कारण ज्या भाग्याला सत्याचं अधिष्ठान नाही, ज्या भाग्यातून दुःख कधी वजा होत नाही, ज्या भाग्याचा आणि सुखाचा कधी संबंध घडत नाही, त्याला भाग्य म्हणतं जाऊ नये. कारण या सर्व भाग्याला अधिष्ठान जे आहे ते शरीर आहे. आणि शरीर कसं आहे त्याचं वर्णन करत असताना संत महात्म्याने वर्णन केलं. देह आधी काय काय खरा. अरे देह खरा आहे का अगोदर याचा विचार कर. देहच मुळात खरा आहे का, जो माणूस खोटा आहे का, खोटा म्हणता येत नाही. आणि खरा म्हणावं तर खराला जे खरं आहे, जे सत आहे त्याची लक्षणं आहेत. जे पूर्वी असतं, मध्ये असतं, नंतर असतं, त्याला सत म्हणतात, सत्य म्हणतात. जे अगोदर नाही, मध्ये भासतं, नंतर नाही, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये असत अशा प्रकारचं म्हणतात. त्याला मिथ्या म्हणतात. मुळात देहच खरा नाही. हा देह जन्माच्या अगोदर नव्हता, मध्ये दिसतो आहे आणि काही दिवसानंतर हा नसणार आहे, म्हणजे जाणारा आहे. म्हणून याला खरं अशा प्रकारचं म्हणता येत नाही. देहादी काय खरा. देह जर खरा नाही तर या देहानं मिळवलेला जो पसारा आहे नाही, नका लक्ष देऊ. मुली हो तुम्ही लक्ष द्या, बाकी कोण लक्ष देऊ. लक्ष देऊन याचा अर्थ असा होतो तुमचं इकडे लक्ष नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं
जर लक्ष विचलित होत असेल तर कुठं पापाचा प्रतिबंध आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो आहे असं त्याचं चिंतन आहे. म्हणून लक्ष विचलित न होता एकाग्रतेने जेवढं श्रवण करता येईल तेवढं श्रवण करायचं. आपल्याला थोडा वेळ थोडा आहे, कारण वास तीव्र होत चाललेला आहे आणि म्हणून आपल्याला लवकर आटोपतं घ्यायचं आहे. तर देह खरा नाही, देहसंबंधी पसार खरा कसाच. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की याला भाग्य म्हणू नये. संत महात्म्याच्या भाषेमध्ये भाग्य असं त्याला म्हणता येत नाही. रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला होते. त्या काळाची गोष्ट आहे की त्या काळामध्ये त्या कलकत्त्याला एका शाहूकाराने फार मोठा बंगला मांडला आणि त्या काळामध्ये जवळपास 12-12.5 लाख रुपये त्यांनी खर्च केले 200 वर्षापूर्वी. आजची काय किंमत असेल बघा. एवढे मोठे पैसे खर्च केल्याच्यानंतर तो बंगला पाहण्यासाठी विविध लोक येऊ लागले. त्याला असं वाटलं की हा बंगला आपण स्वामीजींना दाखवावा आणि रामकृष्ण परमहंसांना दाखवावा. आणि म्हणून तो आपली गाडी घेऊन रामकृष्ण परमहंसाकडे गेलेला आहे. बसला. महाराजांनी विचारलं आपण कुणीकडे आलात. म्हणजे महाराज काही नाही, तुमचे पाय आमच्या घराला लागावे. काय करावे? तुमचे पाय आमच्या घराला लागावे. बरं, संत महात्म्याचे पाय आपल्या घराला लागले म्हणजे आपलं काही फार मोठा उद्धार होतो असं नाही, पण घराला लागावे असं म्हणतात. नाही, आम्ही घराला आमचे पायला होतो, पण तुमचं घर आमच्या नावावर करून द्या. नाही, बरोबर, ठीक आहे. रामकृष्ण परमहंस त्यांचे. आणि मग त्यांना आपल्या मोटारीमध्ये बसून तो सावकार अशा प्रकारचा आलेला आहे. त्यांनी सगळं ती इमारत दाखवली. हा 4था मजला, हा 3रा मजला, हा 2रा मजला, हा 3रा मजला, ही माझी खोली, बायकोची खोली, मुलाची खोली, ही नातवाची खोली. आणि मग सगळी दिवाणखान्यात बसल्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे महाराज याच्यात काही दोष राहिला का? स्वामीजी विचार करू लागले. तुम्ही नाहककडे मनातल्या नाहकच प्रश्न विचारला. ते म्हटले हो, दोष आहे, याच्यामध्ये 2 दोष आहेत. म्हणजे 2 दोष कोणते? 2 दोष हो म्हणे, आर्किटेक्टला त्या काळामध्ये 15,000 रुपये दिले नकाशा काढण्याकरता. ते म्हणे कदाचित आर्किटेक्टच्या दृष्टीच्या 2 दोष नसतील, पण माझ्या दृष्टीने 2 दोष आहेत. म्हणजे कोणते सांगा, आत्ता दुसरा बंगला बांधतो म्हणे. त्यामुळे याच्यामध्ये 2 दोष आहेत. आणि ते 2 दोषाचे एक दोष असा आहे की एक तर हा बंगला राहील आणि तो बंगल्याच्या बाहेर निघशील, हा एक दोष आहे. किंवा तू राहशील आणि तुझ्या समोर हा सगळा बंगला अशा प्रकारचा घसरून जमीन दोष होईल. दोन्ही दोष आहेत. मग सांगा आता हे 2 दोष दूर करता येतात त्याला? नाही करता येत. तसं संत महात्मे भाग्य याला म्हणत नाही. मग भाग्यवंताचं काय लक्षण आहे? अभंगाच्या पहिल्या शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. करले करती हा भरवसा, करले करती हा भरवसा. शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. लक्षण महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणाकरता शरण भाग्यवंत म्हणू तया, त्यांना मी भाग्यवंत म्हणू. कोणाला?
शरण गेले पंढरीराया. कारण परमात्मा पांडुरंग सच्चित आणि आनंद रूप आहे, जिचं सत्याचा अधिष्ठान आहे. सत्य कशाला म्हणायचं, जे ज्याला तिन्ही कालापैकी एकाही कालाचा बाद लागत नाही. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, जे तिन्ही काळाचा आणि अशा प्रकारचा बाद लागत नाही, त्याला अशा प्रकारचं सत्य म्हणत जावं. परमात्मा हे तत्व सत्य अशा प्रकारचं आहे. जे सद आहे त्याला चिद अशा प्रकारचं म्हणतात, त्याला ज्ञानरूपता म्हणतात. आणि जे सद चिद आहे तेच आनंद रूप अशा प्रकारचं असतं. आणि सद चित आनंद रूपता जी आहे ती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आहे. माऊली ज्ञानोबाऱ्या वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन करतात. सचितानंद घन सचितानंद सचितानंद घन सचितानंद सचितानंद घन सचितानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून या जगन. जगन म्हणजे कंबर. हो, वाटप आहे भक्ताची. कोण कोण? हा, जो सद आहे, जो चिद आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो व्यापक आहे, तो परमात्मा भक्ताची वाट पाहत उभा आहे. आणि या परमात्म्याला जो शरण जातो, तुकोबार म्हणतात, तो आमच्या दृष्टीनं भाग्यवान आहे, भाग्यवंत आहे. भाग्यवान आणि भाग्यवंत असे. कारण वंत हा प्रत्यय आहे, वान हा प्रत्यय आहे, भाग्य हे सामान्य नाम आहे. भाग्यवान भाग्यवंत म्हणजे त्याच्या इतकं भाग्य कुठंच नाही दुसरं, असं त्याचा अर्थ आहे. पण तोच भाग्यवंत आहे की जो परमात्मा पांडुरंगाला शरण जातो. कारण परमात्मा तत्व, परमात्मा पांडुरंग हा सुखरूप आहे. सुखरूप असे म्हणजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. माऊली ज्ञानोबांनी सहज एक विनोद केला होता, बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितला की ते म्हणतात की नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. उघडं ब्रह्म, उघडं ब्रह्म म्हणजे कोण? उघडं ब्रह्म ते पंढरपूरला आलं. पण आलं तर कसं आलं? हो, भक्त पुंडलिक देखील. पुंडलिक रायनं पाहिलं त्या उघड्या परब्रह्माला आणि उभे केले विठेवर. तो हा विठोबा वर्णन करत असताना तो हा विठोबा आणि धान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. या परमात्म्याला जो अनन्य भावानं शरण जाईल तो खरा भाग्यवंत. आता शरण जाणं म्हणजे काय आणि शरणागतीचे प्रकार किती आहे आपल्या जर गुंगाळाला तर आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू. पण शरण जाण्याचा महत्त्वाचा एक प्रकार आहे की अनन्य भावानं शरण जाण्याचा अर्थ असा, त्या भगवंताला सतत 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 त्याचं नामस्मरण करणं, नामचिंतन करणं, अखंड अशा प्रकारच्या नामामध्ये राहणं, असा जो आहे तो शरणागतीचा खरा प्रकार आहे. आणि असा जो शरण जाणार आहे मला काय फळ प्राप्त होतं.
हा भरवाला करती हा भरवाला बरेच दिवसांनी आनंद वाटतो, समाधान वाटतं. आज पाळकऱ्यांची संख्या माझ्या मते लक्षणीय आहे. मला वाटतं बाहेरगावची सुद्धा काही महात्म्य काळ घेऊन वैष्णवगडावरची मुली आलेली आहे. बरं साष्टांग प्रेमीपा तुमच्या चरणाशी करता. हो, वैष्णवगड म्हणजे जिथं वैष्णवांचा वास आहे अशा गडावर राहणारी म्हणजे साक्षात वैष्णव स्वरूप आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो. दृष्टी भेटका होत नाही, पण झाली. जगद्गुरु तुकोबरांचा तरले मागत अनेक तरले तरती तरुण जाणार म्हणजे भविष्यकाळ. तरले तरती आणि आता सध्या निर्धार होतो आहे. कोणाचा हा अनुभव आहे तर नामधारकाचा पहिला. नामे तरला नाही कोण. हा प्रश्न आहे जगद्गुरु तुकोबरांचा, ऐसा द्यावा निवडून दाखवावं कोण. नामाचं अनन्य साधारण म्हणतो महाराज. सगळ्यात सोपं साधन आपणही म्हणतो नामसंकीर्तन. साधन पै सोपे जवळतील पाठी जन्मांतरीचे न लगते सायास जावे वनांतरा. पुढं काय हा खटपटी करायची गरज असते काहीच नाही. सुखे अगदी आनंदानं तो देव आपल्या घराला येतो. हा नाम महिमा आणि नामधारक जे आहे ते नामधारक तुकोबरा म्हणतात. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, पण तिथं अडचण अशी आहे की हे सगळे त्याला स्वीकारत नाहीत. त्या मार्गाने चाललं तर ते पापाचा प्रतिबंध आहे. जोपर्यंत पापाचा जीवनामध्ये प्रतिबंध आहे तोपर्यंत असं घडणारच. मग तरले तरती हा भरवसा. नामाचा महिमा अनन्य साधारण आहे. नामाचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही बरं का. तो असं एक प्रसंग सांगतात की सीतो बांधण्याचं काम सुरू होतं. प्रभू रामचंद्र लंकेच्या जवळ आलेले आहेत. समुद्राला काही दिवस प्रार्थना केली. समुद्र ऐकायला तयार नाही. धनुष्य बाण काढला आणि आता चालवणार तेव्हा त्या समुद्राने सांगितलं तुमच्या वानर सेनेमध्ये नळ नाशिक 2 नावाचे वानर आहेत आणि ते इंजिनियर आहेत. हां बी असे झालेले आहेत त्या कामामध्ये बरं का. त्यांच्या हातानं हा सेतू पूर्ण होईल.
मग त्यांना सांगितलं, त्यांनी ते प्रयोग करून पाहिला. बराच शेतू बांधला, पण तो एका माशाने गिळून टाकला. आणि नंतर तिथं लक्षात आलं की अभिमान धारण करणं, केलेल्या कर्माचा सगळा नाश त्याच्यामध्ये होतो. पण अभिमान रहित होण्यासाठी त्यांनी हनुमंतराने सांगितलं की प्रत्येक दगडावर राम असं नाव लिहा आणि तो दगड अशा प्रकारचा पाण्यामध्ये सोडा, तो तरेल. आणि त्याप्रमाणे तो शिकू अशा प्रकारचा तयार व्हायला लागला. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि पाहू लागले. आणि काय गंमतीकडे हे त्या दगडावर राम लिहितात आणि दगड पाण्यावर टाकतात. टाकल्याबरोबर दगड तळणतो. मग काय कारण असेल याचं? एक तर दगड हलके असते नाही किंवा या देशातलं पाणी दगड तारणार असेल, किंवा हनुमंताच्या हातात किंवा या वानरांच्या हातात ते जादू असेल, आहे की नाही? एक तर जादू असेल, नाही तर हे पाणीच मुळात दगड तारणारे असतील, किंवा दगडाला वजनच नसेल, हलके असेल काच. पण त्याने आपण प्रयोग करून पाहावा म्हणून प्रभू रामचंद्र ते विचार म्हणत आला आणि त्या समुद्राच्या काठाकाठाने लांब अशा प्रकारचे गेल्याच्यानंतर एक दगड घेतला आणि तो दगड टाकला पाण्यात. जसा टाकला तसा तो दगड लगेच असा तळाला गेला खाली. त्यांना मग आश्चर्य वाटलं की माझ्या नावानं दगड जातात, पण मी टाकलेला दगड मात्र आणि अशा प्रकारचा बुडून गेला. मग बारीक घेतला, तो बारीक टाकला, तोही बुडून गेला. मग एवढ्यामध्ये हनुमंताने मागं टाळी वाजवली, मागं पाहिलं. तर हनुमंता, अरे तू केव्हा म्हणे पहिला दगड टाकत त्याच वेळ झालो म्हणे मी. एक युक्ती केली किंवा मनखाशी ज्याला म्हणतात हनुमंताने केली. म्हणजे देवा, खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही ज्याला सोडसाल ना तो बुडणारच. देवाने ज्याला सोडलं तो काय होणार? बुडणार. आणि म्हणून नामाचा महिमा दाग आहे. म्हणजे तू गोबर बनत जाते. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या तुका म्हणे रामा, तुझा नामाचा महिमा तुझ्या तुका म्हणे महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे जन्म गोड. यासाठी आम्हाला हा जन्म आवडतो, कारण नामस्मरणाने आम्ही तुमच्या स्वरूपाला त्या प्रकारचे प्राप्त हो, असा नामाचा महिमा आहे. म्हणून जगद्गुरु तुका म्हणतात, तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. आता ही जे स्थळ आहे, ही जे ठिकाण आहे, ठिकाण म्हणजे जिथं परमात्मा पांडुरंगाचं वास्तव्य आहे ते स्थळ नाही, जिथं परमात्मा हे स्थळ आहे. कारण परमात्मा तत्व व्यापक आहे. ईश्वर सर्वभूतानां अशा प्रकारचं जिथं वर्णन करते. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुकायशी बुद्धीस्फुरेवर्णशी ती वस्तू काय मी. परमात्मा तत्व व्यापक असल्यामुळं परमात्मा हे एक स्थळ मानलं गेलं किंवा ठिकाण मानले किंवा परमात्मा हे तत्व असं आहे. कसं आहे त्या बंधचे तिसरे
मुक्तीचे हे स्थळ हे ते नाही बरं, ते म्हणजे दूर झालं. हे आणि ते याच्यामध्ये फरक आहे. जे दूर असतं त्याच्यासाठी ते शब्द वापरतात. जे नजीक आहे, जे अतिशय जवळ आहे, जे सानिध्यात आहे, त्याला काय म्हणायचं हे. आणि हे स्थळ कसं आहे तर मुक्ती देणारं आहे, मुक्ती देणारं आहे. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे वैभव, धन, संपत्ती, आरोग्य, काय जे लागल ते, जे जया पाहिजे ते, जे जया पाहिजे ते आहे रे. जे ज्याला जे पाहिजे ते आहे. मुक्ती लागत असेल म्हणजे भोग लागत असेल, वैभव लागत असेल, संपत्ती लागत असेल, काय जे लागत असेल ते मिळेल आणि मुक्ती मिळेल. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे स्वातंत्र्य. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे दुःखरहित अवस्था. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष आनंद रूपता. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे माझे पहिलं झोपण जाय, भक्त आईले पण ठाये, अनादि ऐक्य आहे तेची निवडे. या ब्रह्मत्वाशीच भारता सायुज्याशी व्यवस्था. या नाम चौथा पुरुषार्थ का. भक्त भक्त राहत नाही, देव देव राहत नाही. दोघांचा ऐक्य होतं. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संजय तैसे ही जी अवस्था आहे याला मुक्ती म्हणतात. मुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी बरं का. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मुक्ती शब्दाचा आहे कैवल्य. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे आनंद रूपता. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे स्वतंत्र रूपता. हे दोन्ही मिळतं इथं. पण याला थोडसा अधिकार सांगितला तुकोबाराने. तसा अधिकार कोणी सांगत नाही. म्हणजे अधिकार दाखवते पण तुकोबारा 3 शब्द वापरतात. भोळ्या, भाविका आणि निर्मळ. भोळा पाहिजे. आता व्यवहारातला भोळा चालत नाही. व्यवहारातला भोळा तसा असतो, त्याला हे कळत नाही, ते कळत नाही, काय कळत नाही हे कळत नाही. तुला व्यवहारातला भोळा पण त्याला काहीच कळत नाही. हा व्यवहारातला भोळा काय कामाचा असतो. व्यवहारातला भोळा आणि परमार्थातला चॅप्टर माणूसही चालत नाही. भोळा शब्दाचा आहे. तुकोबाराने अनेक ठिकाणी भोळ्या शब्दाचं वर्णन केलं बरं का. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. जो कळी काळाला जिंकण्याची ज्याची ताकद आहे, ज्याचं वैभव असं आहे की तो कळी काळावर मात करू शकतो. कळी काळावरील घातलेली कास एक एका हुनी बळी रे, तो भोळा पाहिजे. भोळा शब्दाचा अर्थ आहे अत्यंत सरळ वृत्तीचा, की ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतर्वृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा किलमिश नाही, त्याला भोळा म्हणतात. त्या भोळ्याचं एक तुम्हाला दृष्टांत सांगितलं असता, पण वेळ आपल्या अतिशय कमी आहे. की भोळा म्हणजे अत्यंतिक सरळ वृत्तीचा जो आहे तो भोळा येत. आणि दुसरा शब्द वापरतात तो बरं भाविका. म्हणजे भोळा असून भाविक असावा. कारण भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम, भाव शब्दाचा अर्थ आहे भक्ती, भाव शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा, भाव शब्दाचा अर्थ आहे विश्वास. म्हणजे भाविक असावा, भोळा असावा आणि निर्मळ असावा. काय असावा? निर्मळ. निर्मळ असावा याचा शब्दाचा अर्थ असा आहे की अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा मल नसावा. 3 प्रकारचे दोष अंतःकरणामध्ये असतात. एक मल नावाचा दोष असतो, दुसरा विक्षेप नावाचा दोष असतो आणि तिसरा आवरण नावाचा दोष असतो. मल म्हणजे निकृष्ट विषयाची वासना, याला मलदोष म्हणतात. विक्षेप दोष म्हणजे चंचलता. इथं जरी बसलो तरी कधी आठवतं तिथं आणि कधी ते रस्ता भक्ती वाचता आणि कधी ते विक्षेप म्हणजे देह एका ठिकाणी आहे पण अंतःकरण वृत्ती विषयाकडे धावत असते. अंतःकरण ती विषयाचं चिंतन करत असते. देह एका ठिकाणी आहे, अंतःकरण हे अनंत ठिकाणी हिंडत असतं, त्याला विक्षेप म्हणतात. मल आणि विक्षेप हे 2 दोष निघून गेल्याच्यानंतर अंतःकरण स्थिर होतं. मलदोषासाठी कर्म मार्गाचा सिद्धांत शास्त्र सांगतात. विक्षेप दोषासाठी विक्षेप दोषाच्या निवृत्तीसाठी उपासना सांगतात, भक्ती सांगतात. आणि हे 2 दोष गेल्याच्यानंतर अंतःकरण स्थिर होतं आणि त्या अस्थिर अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या मुखातून, संतांच्या मुखातून निघणारा जो बोध आहे तो बोध प्राप्त होतो. आवरण दोषाची निवृत्ती होते, त्याला निर्मळ म्हणतात. आणि असे जे या लक्षणाने जे युक्त आहेत तुकोबार म्हणतात भोळ्या, भाविका, निर्मळ, त्यांच्यासाठी भगवंत काही आपलं स्वतःचं स्वरूप द्यायला तयार आहे, आपलं सर्वस्वी त्याला द्यायला तयार आहे. नाही स्वतः भगवंत हे धावत चालत ही मागे मागे असं अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी संत पुढं चालायला लागले की त्या परमात्म्याने मागं मागं बघा यांच्या पायाचे पायधूळ आपल्या मस्त केलं. आपण अशा
देवची रज चरणीची माती ही वैभव आहे. त्या भोळ्या भावी निर्मळ झालेल्या महात्म्याचं वैभव आहे की परमात्म्याने त्याच्या भेटीची इच्छा करावी, की त्याचं वैभव आहे. भोळ्या भाविका निर्मळ आणि जगद्गुरु म्हणतात हे जे मी सांगतो आहे हे माझ्या अनुभवाचं नाही, तर हे शास्त्रामध्ये याचं प्रतिपादन केलेलं आहे. ऐकून नाही किंवा माझ्या मनाचं सांगत नाही, हे शास्त्रच अशा प्रकारचं प्रतिपादन आहे. आपण ते शेवट
आटोपत घ्यायला काय हरकत नाही. संकेत येतो. तुकोबारा म्हणतात गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. वेदामध्ये पुराणामध्ये वर्ण अशा प्रकार झालेला आहे. पुराणाचं वर्णन वेदाचं वर्णन हे शुद्ध अशा प्रकारचं वर्णन असतं. वेद हा निरपेक्ष अशा प्रकारचा आहे, कारण वेद हा स्वयंभू आहे. वेदाचं बोलणं अत्यंत शुद्ध आणि पवित्र कोणत्या प्रकारचा निर्दोषत्व ज्याला म्हणतात वेदाच्या बोलण्यामध्ये असतं, पुराणांच्या बोलण्यामध्ये असतं. की तुकोबारा म्हणतात कारण त्याच्यामध्ये विपरीतसा कर्ण पाठव हे जे काही दोष असतात, बुद्धी पुरुषकुळ जे दोष आहेत ते वेदाच्या बोलण्यामध्ये नाही. आणि म्हणून गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. वेदामध्ये अशा प्रकारचं वर्णन केलं. आपल्यासमोर जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या समाजाला अशा प्रकारचं सांगितलं. थोडंसं तुम्हाला ते 2 मिनटामध्ये त्या काय सांगितलं तुम्हाला शरणागतीचे प्रकार आहेत ते सांगतो. तत्पुरुषला मोठ्या प्रमाणे पुरुष मंडळी एकदा वर हात करायचे. पण महिलांनी नाही, पुरुष मंडळीने महिलांनी नाही, महिलांनी वर हात नाही करायचे. पुरुष मंडळी धन्यवाद. बरं का अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये आपण या कार्याला पूर्ण देऊया. 8 पटकन या हिवरा कापली या गावातील आमच्या या वारकऱ्यांचे एक आधारस्तंभ वैकुंठवासी किसन पाटील मुस्के यांचं 2-3 महिन्यापूर्वी निधन झालं. अचानक झालं. चतुर्थी होती म्हणाल का, चतुर्थीच्या दिवशी आता निघायचं आहे आपल्याला, चतुर्थीला जायचं आहे म्हणून गडबड सरबड काहीतरी काम करायला गेले आणि तिथंच काळानं अशा प्रकारचा त्यांचा प्राण हिरावून घेतला. एक आपल्या कर्तृत्ववान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व
वयस्कर होते, अनुभवानं अशा प्रकारची आणि सगळ्यांना घेऊन चालणारे असल्यामुळं या वारकरी संप्रदायाचं इथं बरंच मोठं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. आपण आपल्या मंडळाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं भाऊच्या ठिकाणी श्रद्धांजली अशा प्रकारचे अर्पण करू. त्यांच्या जीवात्म्याला शांती मिळो अशी ईश्वराचरणाची मी प्रार्थना करूया. आणि 2 शब्दामध्ये 2 तुम्हाला ते तत्व सांगायचे होते की शरण गेले पंढरी आया. शरणागतीचे प्रकार पुष्कळ प्रकार आहेत. पैकी 2 प्रकार आपल्याला सांगतो. एक भागवतामध्ये मदीयता, तदीयता आणि त्वदीयता या 3 प्रकारची शरणागती सांगितली. मदीयता, देव माझा आहे असं वाटलं पाहिजे. तदीयता, मी देवाचा आहे असं वाटलं पाहिजे. आणि त्वदीयता, तो मीच आहे. म्हणजे अभेदाचं चिंतन याच्यामध्ये आहे. ही 3 प्रकारची भक्ती आणि वेदामध्ये भागवतामध्ये सांगितलेली आहे, शरणागती सांगितलेली आहे. आणि माऊली ज्ञानावराय म्हणतात त्याप्रमाणे तया अभंगाच्या चित्तांग देवोनिया शरण ग महोदधिका गांगरी गाले जैसे हम या आभाराकडे आलेली ही सेवा आपण सर्वांनी गोड करून घेतली. वास्तविक आता माझा अधिकार नाही, सांगण्याचा अधिकार नाही, बोलण्याचा अधिकार नाही. गेल्या 3 महिन्यापासून एका जागेवर होतो, चिंतन घडलं नाही. पण भगवंताने राजू महाराजांनी विचारलं होतं तुम्ही सेवा करसाल का. मी म्हटलं बा आता काय सांगावं, आणि जर आईनिवळं काही बिघडलं तर काय करा. कारण हा प्रसंग थोडा वेगळा असतो. पण ठीक आहे म्हटलं, भगवंतानी जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन. त्याप्रमाणे येणं झालं. आणि ही सगळ्या आपल्या गावकऱ्यांची आणि त्यात विशेष वातावरण आहे. छत्रपती शिवरायांच्या समोर आपण सगळे मावळे ह्या रूपानं उभ्या आहोत. छत्रपती शिवरायांचं पाठबळ आपल्या पाठीमागं आहे. सगळे गावकरी आज आगळ्या वेगळ्या आणि विशेष म्हणजे आपल्यावर कृपा केली ती निसर्गाने केली. जर निसर्गाने कृपा केली नसती तर इथून पडून जावं लागलं असतं बरं का. ही सगळी भगवंताची कृपा आहे. आणि म्हणून ही झालेली सर्व सेवा भगवंताच्या तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणी समर्पित करून शिवल्या ठिकाणी पूर्ण झालं. Ah
आज दिनांक 26 वार रविवार फिरती संकष्ट चतुर्थी वारी कार्यक्रमाच्या निमित्तानं संत आली घरा तोची खरा दिवाळी दसरा आणि या उक्तीप्रमाणे आज आपल्या गावामध्ये या फिरत्या चतुर्थीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आलेल्या संतांचं या ठिकाणी सत्कार करणं हे आपल्या पूर्ण गावकऱ्यांचं कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी या संकष्ट चतुर्थीचा पाया ज्यांनी या ठिकाणी उभारला आहे असे आमचे गुरुवर्य आधारस्तंभ या ठिकाणी ज्यांनी ज्ञानाचा झरा हा कायमचा या ठिकाणी लावून ठेवला आणि त्या झऱ्याचं पाणी आम्ही कायम पित राहू असे आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण सोनोनी महाराज यांचं या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी सकाराम महाराज यांना या ठिकाणी या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या गौरी शंकर भगवान आश्रम गोंधनखेडा त्यातले आपले परमपूज्य आदरणीय महेशगिरीजी बाबा या ठिकाणी या कार्यक्रमाला अर्जुन उपस्थिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वासियांच्या सर्वांच्या माता भगिनींच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी कोटी कोटी असे आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर 32 गावाचं नियोजन हे नियोजन तयार केलेलं आहे। पुढं 2026 पर्यंत चालणारी फिरती चतुर्थी ते नियोजन जाताना जेवण झालं भोजन झालं म्हणजे ते नियोजनाचा एक तास आपण सोबत घेऊन जायचा प्रत्येक गावकऱ्यांनी या ठिकाणी तयार आहे आणि नसला तर म्हणजे घेऊन जायचं आहे आणि आपल्या मंदिरामध्ये लावून ठेवायचं किंवा आपल्या मोबाईलमध्ये पुढची चतुर्थी कुठे हां काळेगावला आहे का? हां काळेगावची मंडळी आहे का? आले ना बरोबर